तर मंडळी, अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव येथे बहुचर्चित आठवडा बाजार आज मोठ्या उत्साहात व दिमाखात या ठिकाणी सुरू आहे। अतिशय चांगला प्रतिसाद पंचक्रोशीतील नागरिकांचा या ठिकाणी मिळत आहे। तर मी आता सध्या माझ्यासोबत आहेत कृषी सहाय्यक गणेश सावळे सर, काय सांगाल, आपल्या गावामध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदाच आठवडा बाजार भरतोय, तुमच्या काय भावना आहेत आणि कशा पद्धतीने हे आठवडा बाजार भरायला पाहिजे, काय म्हणणं आहे तुम्ही? आपल्या गावात प्रथमतः आठवडा बाजार भरलेला आहे, त्यासाठी सरपंच व चप्पळगाव ग्रामपंचायतचं अभिनंदन करतो। भागातील शेतकऱ्यांना स्थानिक बाजारपेठ मिळाला हे अतिशय महत्त्वाचं, एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठिकाण आहे। आपल्या मालाला जिथे पिकेल तिथे विकेल असं बाजारपेठ लोकांना सुविधा करून दिल्याबद्दल आणि त्याच्यामुळे गावातील आर्थिक जडणघडण वाढते, व्यापारी दृष्ट्या सर्व मालांचा विक्री होतो आणि सर्व पंचक्रोशीतील लोकांना एकाच जागी सर्व गोष्टी मिळतात। त्यासाठी ह्या केलेल्या कार्यासाठी सरपंच गावातील नागरिकांचं मी अभिनंदन व्यक्त करतो। धन्यवाद। तर एकंदरीत सर्वांना या ठिकाणी पहिल्यांदाच व्यासपीठ उपलब्ध झालेला आहे। ग्रामीण भागात जरी असला तरी आठवडा बाजार अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपात सुरू आहे। गावातील व्यवहार गावातच असायला पाहिजे, गावातील मुलांना रोजगार मिळाला पाहिजे असं सावळे साहेबांचं म्हणणं आहे आणि अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। आपण पाहत आहात हेलो सोलापूर न्यूज। धन्यवाद। वेगवेगळ्या गावातील आठवडा बाजारांना भेटी देऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांना आमंत्रण दिलं। व्यापारी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। भाजीपाला व्यापारी आपल्याला देखील या ठिकाणी स्वागत आहे। पोलीस पाटील सदानंद हिरेमठ आपल्याला विनंती, आपण कृपया स्वागत करायचं आहे। पुढचं नाव सांगा। सन्माननीय राठोड साहेब, टाटा समूहाचे सर्व आपला स्वागत, आपला स्वागत विनंती करतो। इकडे फोटो तरी संजू काका सर आणा इकडोबर, आणा इकडोबर, इथोबर सगळेच फोटो होते, दोन्ही होते। आडवा तिघे किती दादा सरांचा मनापासून अभिनंदन, दादा सरांचा मनापासून अभिनंदन।